पुण्याचा दसरा मेळावा आझाद मैदानाच्या ऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. पावसाचं सावट असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं शिंदेंनी सांगितलंय. मुंबईतील दसरा मेळावा हा ठाकरेंच्या शिवसेनेचाच आहे, बाकी सगळं बोगस असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. तर शिंदेंनी अहमदाबाद किंवा सुरतमध्ये मेळावा घ्यावा असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवरती जोरदार हल्लाबोल केलाय. बीडच्या भगवान शक्तीगडावरती मंत्री पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. कार्यकर्त्यांकडून मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येते. दरम्यान मोठे मोठे बॅनर सुद्धा लागले. अहिल्यानगरमधील असदुद्दीन ओवेसींची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. 9 ऑक्टोबरला सभा होणार आहे. कोटला गावातील तणावामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. दुष्काळी टंचाईबाबतच्या सवलती लागू करणार, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. 2215 कोटींची मदत वितरित करण्यात सुरुवात केल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून मदत सुरू केली आहे. पूरग्रस्तांना 3 महिने कोणताही त्रास होणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून प्रवीण दरेकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आदेश जारी करण्यात आला आहे. अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी आजपासून मतदार नोंदणीला सुरुवात झाली आहे. अधिकाधिक नोंदणीसाठी राजकीय पक्ष कामाला लागले. 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळेला आंदोलनात विविध संघटनांनी सहभाग घेतलाय. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ते महादेव शिवरस्त्याची दुरावस्था झाली आणि यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करतायत. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बदलीसाठी हतनूर या ठिकाणी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. ग्रामविकास अधिकारी निकम हे आठवड्यातून केवळ 1 ते 2 दिवसच कार्यालयात उपस्थित असतात, त्यामुळे ग्रामस्थांची कामं खोळंबली जातात असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार समोर आलाय. खड्ड्यामध्ये पाणी साचलं असतानाही कॉन्क्रीट भरण्याचं काम सुरू आहे. या पावसामुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या ऐवजी नव्याने होत असलेल्या रस्त्यासाठी पाण्यात कॉन्क्रीट भरण्याची घाई कशासाठी असा सवाल विचारला जातोय. चंद्रपूर जिल्ह्याची कन्या ज्ञानेश्वरी दुणेदार हिने जागतिक स्तरावरती नवा इतिहास रचलाय. फक्त 2 फूट 3 इंच उंचीची असलेल्या ज्ञानेश्वरीचं नाव इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्मॉलेस्ट वुमन इन द वर्ल्ड म्हणून नोंदवण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल वाजलंय. पंचायत समितीच्या सभासद पदासाठी आरक्षण जाहीर झालंय. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी प्रश्नावरती आंदोलन करणाऱ्या 2 नेत्यांना शहरबंदी करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख नितीन मते यांना 24 तासाची वरोरा शहरबंदी, तर दुसरे शेतकरी नेते किशोर डुकरे यांना 5 दिवस बंदीचा आदेश बजावण्यात आला. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज वसुलीच्या नोटीस बजावण्यात आल्या. आदेश देऊन सुद्धा शेतकऱ्यांना नोटीस दिली जात असेल तर त्या बँक मॅनेजरवरती कठोर कारवाई करणार असा इशारा आमदार राणा पाटील यांनी दिलाय. नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. हळदा मुखेड बस सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी एसटी समोर ठिय्या मांडला. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील खैरकावाडी या गावाजवळ विद्यार्थ्यांनी बस रोखून धरली. पावसानं नंदुरबार शहरातून जाणाऱ्या शेवाळी नेत्रंग महामार्गाची दुरावस्था झाली. महामार्गावरती खड्डे पडल्यामुळे महामार्गाची अक्षरशः चाळण झाली. लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावरती सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवात 9व्या माळेला कार्ला देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवी मुंबईतील एकविरा देवीचे सेवेकरी अमर पाटील कुटुंबियांना अभिषेकाचा मान देण्यात आला. गेल्या 8 दिवसांपासून राज्यभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने गडावरती हजेरी लावली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेतली. पावसाळ्यानंतर खडकवासला धरणालगत असणारं अतिक्रमण काढण्यात येणार आहे. वेल्ह्यातील गुंजवणी धरणाला तोरणासागर नाव देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली. रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या बाईक ऑन रेंट या व्यवसायावरून अलिबागमधील रिक्षा चालक संतापले. बाईक ऑन रेंट या व्यवसायामुळे आमचा व्यवसाय ठप्प पडणार, त्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ आल्याचं म्हणत रिक्षा चालकांनी आंदोलन सुरू केलं आहे.
नाशिक शहरातील अंतर्गत रस्त्यांवरती पडलेल्या खड्ड्यांनी नाशिककर हैराण झालेत. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. पालिका प्रशासनाने कोणतीही मोठी कामं न केल्यामुळे तब्बल 3 महिन्यांपासून नाशिककर खडतर प्रवास करतायत. रायगडमधील अलिबाग वडखळ रस्ता खड्ड्यामध्ये गेलाय. पावसाळ्यामध्ये पडलेले असंख्य खड्डे अजून सुद्धा तसेच आहेत. या खड्ड्यांना पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील गोविंद टोला या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. वर्गखोल्यांना गळती लागली आहे. गावकऱ्यांच्या लोकसहभागातून शाळेवरती ताडपत्री टाकण्यात आली आहे. पुण्यातील काशीबाई नवले हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. पगारासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय. संप पुकारल्यामुळे रुग्णांची अडचण झाली आहे. चंद्रपूरमध्ये अर्जुन सुखदेवे यांच्या घरी असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये 6 फूट लांबीचा अजगर शिरला. घटनास्थळी पोहोचलेल्या सर्पमित्रांनी अजगराला शिताफीने पकडत सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडलाय. नांदेडच्या शेळगावात बहिणीची छेड काढल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलाने 28 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. मयत संतोषच्या भावाच्या फिर्यादीवरून देगलूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. उद्यापासून शिर्डीत साईबाबांच्या 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात होते. भाविकांच्या स्वागतासाठी शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे. पारंपरिक पद्धतीने पुण्यतिथी उत्सव साजरा केला जाणार असून विजयादशमीच्या मुख्य दिवशी साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं असेल. जळगावच्या चाळीसगाव शहरातील भाजी मंडई पुलावरून गोविंदा पवार या तरुणानं उडी घेतल्याने तो पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचत बोटीद्वारे आणि दोरखंडाच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली. साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात असलेल्या कोयना नगरला रात्री 12:09 भूकंपाचा धक्का बसला. कोयना धरण परिसरात 3.4 रिश्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का बसला. जालन्यात धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांची खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट घेतली. राज्याने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा, दीपक बोराडेंचा अंत पाहू नये असं म्हणत दोघांनी बोराडेंना पाठिंबा दिलाय. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे मासेमारी नौकांनी खोल समुद्रात न जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती आपल्या नौकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल 82 मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरामध्ये आश्रयासाठी दाखल झाल्या. सोलापूर शहरात विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन निमित्ताने 2 ऑक्टोबरला मिरवणूक काढली जाणार आहे. या पार्श्वभूमीवरती त्या दिवशी सकाळी 6 पासून मिरवणूक संपेपर्यंत शहरातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील. शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा अष्टमीचा जागर आणि नगर प्रदक्षिणेचा सोहळा आज साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून रात्री 9 वाजता शार्दूल वाहनातून अंबाबाई नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आणि हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. गोवा हद्दीतून सिंधुदुर्ग हद्दीत दाखल झालेल्या ओंकार हत्तीचं वास्तव्य सातोसे परिसरामध्ये असून त्याला दोडामार्ग तालुक्यातील केर जंगलमय भागामध्ये सोडण्याचा प्रयत्न वनविभागाच्या जलद कृती दलाकडून सुरू आहे. ओंकार हत्तीकडून भात शेतीचं प्रचंड नुकसान केलं जात आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील बनपुरी या ठिकाणी भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याला कुत्र्यांनी पळवून लावलंय. गेल्या अनेक दिवसांपासून ढेबेवाडी विभागामध्ये पाळीव प्राणी पक्ष्यांवरती या बिबट्याने हल्ले चढवले आहेत. मात्र या बिबट्याला कुत्र्यांनी पळवल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. सोलापूरसह मराठवाड्यातील पुराने खरीपाची पिकं वाहून गेलेली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार 60 लाखांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाल्यामुळे आगामी काळात कडधान्य आणि खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यातील अतिवृष्टीचा परिणाम कृषी व्यापारावर सुद्धा झालेला आहे. तुटवड्यामुळे हिरव्या मिरचीचे दर दुप्पट झालेत आणि 80 ते 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. राज्याच्या विविध भागांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि वाढलेली आवक यामुळे केळीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठांमध्ये केळी 40 ते 60 रुपये प्रति डझन या दरामध्ये मिळत आहेत. या दरातील घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळत असला तरी सुद्धा केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागतोय. पूरग्रस्त भागातील
12वीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आल्यानंतर चौकशी करून मुदतवाढ देण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजीचे वारं वाहू लागलेलं आहे. सप्टेंबर महिन्यात चांदीने तब्बल 21,527 रुपयांची झेप घेतलेली असून सध्या चांदीचं किलोमागे दर 1,49,247 रुपयांवरती पोहोचले. तर सोन्याच्या किमतीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उसळी दिसून येते. सोन्याने सुमारे 11,000ची वाढ नोंदवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगाला आणखीन एक मोठा धक्का दिलेला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सर्व चित्रपटांवरती 100% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा फायदा भारतामध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांना सुद्धा याचा फटका बसणार आहे. पदाचा गैरवापर करून कर्तव्यात हलगर्जीपणा करणे आणि कार्यालयात उपस्थित न राहणे आदी गोष्टींना जबाबदार धरत एसटी महामंडळ प्रशासनाने राज्यातील 34 आगार प्रमुखांवरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे. अशा आगार प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे. सातत्याने मुंबईतील चौपाट्यांवरती वाढणारी गर्दी आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महापालिकेने जीवरक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय. अग्निशामक दलांतर्गत येणाऱ्या जीवरक्षक सेवांचं चौपाट्यांवरती व्यवस्थापन करण्यासाठी 3 वर्षांसाठी एका नवीन खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढली जाणार आहे. नवरात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारपासून पुढील 2 महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले आहेत. मूर्तीचे अवशेष फोटो किंवा व्हिडिओ स्वरूपात चित्रित करून तो सोशल मीडियावरती शेअर करण्यास बंदी घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात हायराईज फटाके, लेझर बीम, पतंग, फुगे सोडणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तूंच्या वापरास बंदी घातली आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थी BSc नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश फेरीसाठी नोंदणी करू शकले नाहीत. त्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी भारतीय परिचर्या परिषदेने प्रवेशाची अंतिम तारीख 5 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सायबर फसवणुकीचे नवे प्रकार समोर येत असतानाच केंद्र सरकारने आता यावरती नियंत्रण आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे. यासाठी डिजिटल प्री ऑब्झर्वेशन प्लॅटफॉर्म तयार केला जाणार आहे. तो फसवणुकीच्या वेळेला तात्काळ किंवा